आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पारेगावचे दरगोबा देवस्थान हे निसर्गाच्या कुशीत वसलेले प्रसिद्ध देवस्थान आहे. चैत्र महिन्यात होणाऱ्या यात्रेसाठी सबंध देशभरातून भाविक येत असतात. यावर्षीही सबंध देशभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भल्या पहाटे भरणारी ही यात्रा काही तासांचीच असली तरी प्रचंड चर्चेत असते. पहाटे श्री दरगोबा देव तलावाच्या काठी वसलेल्या बहीण शिलाबाईच्या मंदिरातून आरती झाल्यावर बाहेर येतात. ढोल ताशांच्या गजरात, सासन काठ्यांच्या सानिध्यात दरगोबा देवाची पालखी खोबरे भंडारा उधळत निघते. यावेळी पारे, रेवणगाव, खंबाळे, गारडी, कमळापूर, विसापूर आदींसह सबंध देशभरातून भाविक सहपरिवार येतात. यावर्षी यात्रा कमिटीने पार्किंग, खाद्यपदार्थांचे स्टॉल, नारळवाले, भंडारा खोबरे विक्री करणारे, भेळीचे आणि आईस्क्रीमचे गाडे यांचे उत्कृष्ट नियोजन केले होते. पालखी वाद्यांच्या गजरात श्री दरगोबा देवाची पत्नी मिताबाई यांची मंदिरात आली. त्या ठिकाणी यात्रेतील मुख्य आकर्षण म्हणजे दरगोबा व मिताबाई यांचा लग्न सोहळा हे असते. दरगोबा देवाची पालखी मिताबाई मंदिरात आल्यावर प्रचंड गर्दीत त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी महिला वर्गही मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. यात्रेमध्ये यावर्षी हरिओम फाउंडेशन तर्फे प्रसादाचे जंगी नियोजन केले होते. हजारो भक्तांनी त्याचा लाभ घेतला. आमदार सुहास बाबर यांनी यावेळीही मोठा निधी दिल्याने परिसरात अनेक विकास कामे सुरू आहेत. भल्या पाटे होणारी ही यात्रा संपूर्ण शाकाहारी असते. दरगोबा आणि मिताबाई यांच्या लग्न सोहळ्याची ही यात्रा प्रचंड चर्चेत असते. यावर्षीही यात्रा कमिटीच्या योग्य नियोजनाने भाविक समाधानी दिसला. पाहुयात कशी घडली यात्रा. हे पारेगावची मंगळेश्वर यात्रा चैत्र पंचमी किंवा षष्ठी या दिवशी सर्वसाधारण षष्ठीला यात्रा असते. आणि ही या यात्रेचा मुख्य सोहळा म्हणजे चिलाबाई मंदिरामध्ये आरती होऊन पालखी निघते. तिथून बाहेर आल्यानंतर आरती होऊन बाहेर पालखी आल्यानंतर बाहेर बाकणुकीचा कार्यक्रम होतो. त्यानंतर तिथं चौफळ्यावर ते पालखी बसून तिथं सर्व मानकऱ्यांचे मान दिले जातात. त्याच्यानंतर पायरीजवळ मंगळेश्वराची आरती होते आणि ती आरती झाल्यानंतर तिथं सगळ्यात मेन सोहळा महत्त्वाचा हा मंगळेश्वराचा विवाह सोहळा आहे. तर या विवाह सोहळ्यामध्ये मानकऱ्याने ते ज्याचं त्याचं काम बजवायचं असतंय. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा सोहळा हा लग्न सोहळा आहे. आणि हा लग्न सोहळा झाल्यानंतर पालखी इथून परत मंदिरामध्ये जाऊन आरती होऊन परत ही यात्रा संपते. दत्तूराम तुकाराम माने राहणार वनवास माची 100 रुपयांनी देऊन गेलेले. काय करायचं की तुम्ही यांच्यातर्फे प्रसाद आयोजित केलेला लग्न लागल्यानंतर प्रसाद त्याचा पायरीजवळ येऊन
शासकीय अधिकारी त्याबरोबर आपण सर्व निमंत्रित गेल्या काही वर्षात आम्ही या ठिकाणी काही संकल्प सोडले होते. तुम्ही बघत असाल पाहिलं असेलच की या ठिकाणी या तीर्थक्षेत्री इतका तीर्थक्षेत्र मिळाल्यानंतर बऱ्याचशा सुधारणा पारे ग्रामस्थांच्या मदतीने आणि मांडकरांच्या मदतीने तसंच आपल्या सर्व देणगीदारांच्या सर्व सहकार्यातून आम्ही फार मोठी प्रगती करत आहोत. या ठिकाणी आम्हाला माजी आमदार नारायणभाऊ बाबर, त्याचबरोबर सुहासभाऊ, त्याचबरोबर पारेगावचे ग्रामस्थ प्रताप शेठ आणि त्याचबरोबर जयंतप्पा या सर्वांनी आम्हाला बहुमत सहकार्य केले. आता या पुढच्या एका पिढीसाठी मी आपल्याला विनंती करतो की पारेगावचा अजून राहिलेला या देवस्थानचा जो
विकास करायचा आहे. त्यासाठी आपल्या वर्गाची साथ यापुढे मला मिळेल आणि राहिलेले निवेदन आहे आपल्या सर्वांचे सहकार्य यापुढे अपेक्षित आहे. धन्यवाद. गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शर्मृतमया चर्मन्वती वेदिका क्षिप्रा त्रवती मासुर्नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्णजल समुद्र सविता कोर्या सदा मंगलम शुभमंगल साता वाटे असे अंतरी
नयू मोडी लपोणे बघे जावाई रघुराजुला वधुवरा पूजा क्षता मंगलम शोभित असा एकाच लिंगावरी त्या दोन्ही शिव पार्वतीच असते हे सत्य मंदिरे त्यांचे व्रत अनया वधूराचे कुर्वंत ते मंगल शुभमंगल पार्वती मला चित्ती स्मरा शंकरा आशीर्वाद करावया वधूला आचार्याने करा काला मार परस्परात जमके आनंदवाना करा वाके मंदिर वादवा शुभदिनी पूजा सुरांगम तू पण मागणं झालास का बरोबर राम खरा लागणार जिंदाबाद त्यांच्याकडून 100 रुपये देणगी आहे. किरण साहेब पवार वायरमॅन त्यांच्याकडून 100 रुपये देणगी आलेली आहे.